बिझनेस फेलियरचं वन ऑफ द मेजर रिझन इज कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट. खरं. त्यामुळे तुम्ही नुसतं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट नाही बघायला पाहिजे, तुम्ही कॅश फ्लो स्टेटमेंट पण बघायला पाहिजे. की मी सेल्स केलाय, खर्च आलेत, मला प्रॉफिट दिसतोय. सपोज मला 10 लाख प्रॉफिट दिसतोय एका महिन्याचा, बट ते 10 लाख माझ्याकडे आहेतच नाही, हातात नाही आहेत, मग उपयोग आहे का त्या बिझनेसचा? नाही. बघ, डेटर्स म्हणजे कोण? की जे आपल्या कस्टमर्सला आपण सेल केलंय आणि ज्यांच्याकडनं पैसे येणार आहे, ओके, ते आपले डेटर्स होतात बिझनेसमध्ये. क्रेडिटर्स म्हणजे कोण? जे आपले वेंडर्स आहेत, जे सप्लायर्स आहेत, रॉ मटेरियल देत असतील किंवा आपल्याला इनवर्ड काही सर्व्हिस देत असतील, ते आपले क्रेडिटर्स होतात. त्यांना जे आपण पेमेंट्स करतो ती क्रेडिट सायकल किती डेजची आहे, तुमचे डेटर्स किती डेजचे आहेत, किंवा तुम्ही सपोज कंपनीमध्ये एक्सटर्नल फंड्स आणले असतील तर त्याला काहीतरी कॉस्ट येते ना, इंटरेस्ट कॉस्ट येईल, मग ती इंटरेस्ट कॉस्ट किती आहे, मग त्याच्यापेक्षा जास्ती तुमचा बिझनेस रिटर्न्स जनरेट करतोय का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही वर्षाच्या एंडला जाऊन जेव्हा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट बनवता, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता फॉर दी सेक ऑफ फायलिंग, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या नाही जाणार. ह्या डे टू डे रिअल टाईमवर बघायला पाहिजे. राईट. सो मला असं म्हणायचं की तुम्ही चार्टर्ड अकाउंटला फक्त रिटर्न फायलिंगच्या अँगलने बघू नका, तुम्ही त्याला तुमचा बिझनेस अनालिस्ट म्हणून बघा. देन ही विल बी एबल टू गाईड यू इन अ बेटर वे. नमस्कार, मी संकेत नाईक. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये, ह्या नवीन पॉडकास्टमध्ये. नॉर्मली कसं होतं ना, की जेव्हा आपण एक व्यवसाय चालू करतो एक उद्योजक म्हणून, तेव्हा माझ्याकडे एक आयडिया असते. मग मी थोडीशी मेहनत करतो, माझ्या खिशातले पैसे, माझ्या नातेवाईकांकडनं थोडेसे पैसे गोळा करतो आणि लकीली जर आयडिया चांगली असेल तर आपल्याला इन्व्हेस्टर्स मिळतात. पण आयडिया, इन्व्हेस्टमेंट आली म्हणजे पैसे आले, पण जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो ना, तेव्हा त्या व्यवसाय चालू करताना कुठेतरी टेक्निकली पण तो केला गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन्स घेतले गेले पाहिजेत, त्याच्यासाठी सर्टिफिकेशन्स घेतले गेले पाहिजेत, त्याचे जे काही कंप्लायन्स आहेत ते गेले पाहिजेत. तर आजचा पॉडकास्ट हा खूप वेगळा होणार आहे, हा थोडा टेक्निकल आहे. आज आपल्याबरोबर आहेत CA प्रज्ञा शिरदनकर. शी इज अ प्रोफेशन आणि गेल्या 5 वर्षापासून स्वतःची प्रॅक्टिस चालू केलेली आहे. आजचा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल, पूर्ण बघा. आणि एक लास्ट टिप, हा पॉडकास्ट बघताना एक पेन आणि पेपर घेऊन बसा, कारण बरेच पॉईंट्स तुम्हाला नोट डाऊन करायला लागतील. सो लेट्स सी आजच्या आपल्या गेस्टकडे काय आपल्यासाठी नवीन. लेट्स टॉक टू हर. CA प्रज्ञा शिरदनकर, स्वागत आहे तुझं माझा मराठी उद्योजकमध्ये. थँक्यू. तू नक्कीच आधीचे पॉडकास्ट बघितले असशील, Yes. ऑब्व्हियसली, बिकॉज तुझा सपोर्ट आहेच पहिल्यापासूनच. आणि आज म्हणजे मला पहिल्यापासून माहिती होतं की एक पॉडकास्ट तुझ्याबरोबर होणारच आहे. यू आर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. सो आज जे आपण काही टेक्निकॅलिटीजवर बोलणार आहोत त्यासाठी मी खास तुला इन्सिस्ट केलं की एक शूट तुझ्याबरोबर करूया. आय नो यू आर नॉट कम्फर्टेबल विथ कॅमेरा. नर्वस? थोडी हरकत नाही, कारण इतकी इन्फॉर्मेशन आहे तुझ्याकडे की मला वाटते हा पहिला पॉडकास्ट आहे. अजून 2-3 शूट्स होतील आपले कदाचित. तर यू विल गेट प्रो बाय दॅट टाईम. कूल. काय सांगशील, म्हणजे मला तुझी जर्नी माहिती आहे, तुझं स्कूलिंग RCFमधनं झालं, दॅन यू मूव्ह टू मुंबई आय गेस. हां. पण मग कुठल्या कॉलेजला होतीस, कुठून CA केलंस, म्हणजे जर आपल्या कुठल्या तरुणांना जर करायचं झालं तर थोडीशी इन्फॉर्मेशन. आणि मग नंतर जॉब, आणि आज तू एक महिला उद्योजिका आहेस, तर ती जर्नी काय सांगशील त्याबद्दल? कॉलेज आरे पोदार कॉलेज आहे माझं माटुंग्याला. तिथे माझं हायस्कूलिंग झालेलं आहे, 11th-12th ग्रॅज्युएशन. आणि CAची पॅन इंडिया एकच इन्स्टिट्यूट आहे, सो त्यांचे काही सेपरेट कॉलेजेस नाही आहेत. सो त्याच्यात तुम्ही एक्सटर्नली एनरोल करा, एक्झाम फॉर्म्स भरा, अँड देन तिथून माझं CA कम्प्लीट झालं. आणि आर्टिकलशिप असते आम्हाला, सो आर्टिकलशिप माझी भांडुपला होती. 3 years यू हॅव टू कंपल्सरीली एका CA अंडर तुम्हाला काम करायचं असतं. ओके. ते झालं. आणि ते झाल्यानंतर मग देन इव्हेंच्युअली इन 2016 मी क्वालिफाय झाली ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट. ओके. आणि क्वालिफाय झाल्यानंतर म्हटलं थोडासा अनुभव घेऊया आपण, म्हणजे प्रॅक्टिस डोक्यात होतीच की बाबा स्वतःचं फर्म स्टार्ट करायचं, दॅट टू होमटाऊन अलिबागमध्ये. बट झालं काय की म्हटलं एक अनुभव घेऊया, GST वगैरे नुकतंच येणार होतं, तर म्हटलं जॉब करूया. 1.5 वर्ष जॉब केला, पण पे स्केल, कॉर्पोरेट कल्चर, त्याच्याने थोडंसं फॅसिनेशन आलं होतं की हे लाईफस्टाईल छान आहे. विकेंडला पार्टीज, मंडे टू फ्रायडे वर्किंग होतं, सॅटर्डे संडे ऑफ. पण मग घरातले वेळ लाईक तुझं गोल डिव्हिएट होतं आहे. सो माझी सिस्टर थोडी बॅकबोन आहे. शी वॉज लाईक तुझं गोल डिव्हिएट होतं, तुला प्रॅक्टिस चालू करायची आणि तू सगळी कॅरीड अवे होतेस. मग 2018 रिझाईन केलं, नोटीस पिरियड सर्व करून करेपर्यंत इथे सेटअप रेडी केला साईड बाय साईड. आणि मे 2018 प्रॅक्टिस स्टार्ट केली अलिबागमध्ये.
सुपर. सो म्हणजे तू जसं म्हणालीस की युअर सिस्टर वॉज युअर बॅकबोन. येस. हे जो तुझा गोल आहे की स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करायचीच, हे खूप अगोदरपासून ठरलं होतं आणि फॅमिली सपोर्ट होता काय एक्झॅक्टली? कारण बऱ्याच वेळेला असं होतं, कारण मी स्वतः जॉब सोडून जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचा डिसिजन घेतला, हां. ट्रिमेंडस प्रमाणावर मला थोडंसं अपोज झालं. तर तुझं काय? अपोज एक्सटर्नली नव्हता, अपोज इंटरनली होता. सो 10thमध्येच माझं डिसाईड होतं की मला CA करायचं आहे. सो मी त्या अकॉर्डिंगलीच ॲडमिशन 11वी-12वी पोदारला घेतलं, जिथे मॅक्झिमम लाईक 80 to 90% पीपल तिथे CAच करतात कॉमर्समधली. सो मी त्या इंटेन्शननी तिथे ॲडमिशन घेतलं आणि डे 1 पासून होतं की आपलं ऑफिस पाहिजे, यू शुड बी युअर ओन बॉस. ओके. आणि देन यू शुड गिव्ह एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुम्ही काहीतरी करा ज्याच्यातून अजून 4 फॅमिलीजला तुम्ही सपोर्ट करू शकता. हे पहिल्यापासून होतं आणि फॅमिलीला पण ह्याचा सपोर्ट होता. बट देन जेव्हा ती स्टेप घ्यायची असते ना, जी आपण म्हणतो की फर्स्ट स्टेप इज दी हार्डेस्ट, तसं आहे ते. पहिली स्टेप घेताना इतकी भीती वाटत होती की प्रॅक्टिस जमेल की नाही, कारण सेकंड ओपिनियन देणारं कोणी नाही आहे. तुम्ही डायरेक्टली क्लायंटला कन्सल्ट करतायत, दॅट टू मनी रिलेटेड आहे. उद्या काही झालं, हेवी लॉसेस आहेत त्यांना किंवा दे लँड अप पेइंग टॅक्सेस. तर त्याच्यामुळे मी थोडा डिले करत होती तो डिसिजन, नको थांब उद्या घेऊ. मग देन पेरेंट्स, म्हणजे इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतात ना आपल्या माइंडमध्ये की नाही नको, थांबूया अजून. मग पेरेंट्स आणि माझी सिस्टर दे वर ऑल लाईक की असं केलंस तर कधीच होणार नाही तो डिसिजन, यू स्टॉप इट, प्रॅक्टिस कर. नाहीच झालं वर्षभरात, देन यू कॅन गो बॅक टू युअर जॉब. मग मी म्हटलं की ऑप्शन बी नाही ठेवायचा, नो गोईंग बॅक टू द जॉब. एक तर स्टार्ट केलं, कारण ऑप्शन बी ठेवलं ना की मग आपण खूप कॉन्शियस होतो की हा देर इज समथिंग अदर थिंग ज्याला तुम्ही सर्वाईव्ह करू शकता. मग म्हटलं जाऊ दे, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्सला ओव्हरकम करून प्रॅक्टिस स्टार्ट केली. ग्रेट. आणि मी तुझी जर्नी बघितली आहे 5 वर्षाची. आय गेस तुमच्या फर्मला आता 5 वर्ष होतील. येस, राईट. अपकमिंग मेमध्ये. युअर डिसिजन इज ऑब्व्हियसली राईट. मी म्हणेन तुझी जर्नी बघता, कारण तू पहिलं ऑफिस अलिबागमध्ये स्टार्ट केलं. ऑब्व्हियसली आपण प्राऊड अलिबागकर आहोत. मी माझं पहिलं, म्हणजे मी जेव्हा जॉब सोडला मुंबईमध्ये तेव्हा मी अलिबागमध्येच ऑफिस स्टार्ट केलं. आणि येस, मलाही कुठेतरी बरं वाटतं की आपल्यासारखे जे तरुण उद्योजक आहेत ना, किंवा जे मी म्हणेन की जॉबला आहेत पण ते परत येतात अलिबागला, कुठेतरी एक एम्प्लॉयमेंट असेल किंवा अलिबागची ओढ असेल. करेक्ट. माझी वेगळी कारणं आहेत. बट येस, अलिबागकर म्हणून एक आज बरं वाटतं की पहिल्या या सिरीजमध्ये तू पहिली आहे जिचं आपण शूट घेतो अलिबागमधलं. ग्रेट. पण येस, तुझी जर्नी मी बघितली. पुन्हा एकदा तुझ्या जर्नीवर येतो. पहिलं ऑफिस अलिबागमध्ये, आय गेस त्याच्यानंतर तू पेंडला एक ऑफिस स्टार्ट केलंस. त्याच्या म्हणजे तो जे एक्सपान्शन केलंस, एवढ्या कमी वेळात इतकी चांगली क्लायंटल बेस तू उभा केलं, ते कसं अचीव केलंस? एक उद्योजिका म्हणून काय सांगशील? व्हॉट इज दॅट सक्सेस सिक्रेट? काय त्याच्यामागे सिक्रेट किंवा असं काही एलिमेंट असं स्पेसिफिक नाही आहे. सी, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, तू सुद्धा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सॅटिस्फाय युअर क्लायंट्स, कारण इंटँजिबल आहे सर्व्हिस. लोकांचं सॅटिस्फॅक्शनच होत नाही तुम्ही किती काही ॲडवाईस दिली तरी. सो माझा फोकस काय होता की ह्याला आपण ट्रॅक किंवा चॅनलाइज कसं करू शकतो. सो व्हॉट वी स्टार्टेड की आम्ही पहिले अवेअरनेस स्टार्ट करत गेलो क्लायंट्सला, आणि देन वी स्टार्टेड बिल्डिंग रिलेशन्स विथ आवर क्लायंट्स एक अवेअरनेसच्या ट्रॅकने. आणि त्याच्यामुळे काय झालं की ओव्हर दी पिरियड, सो मी तुला सांगेन माझा फर्स्ट क्लायंट माझ्याकडे जेव्हा मी ऑफिस स्टार्ट केलं एकच क्लायंट होता, दॅट टू ही वॉज माय नेबर. ते माझे नेबर होते म्हणून त्यांनी मला त्यांचं काम दिलेलं. 3 months मी अशीच बसून होती, माझ्याकडे कामच नव्हतं ॲब्सोल्युटली. देन वन फाईन डे एक CA होते अलिबागमध्ये, ते ऑफिसमध्ये नव्हते, म्हणून त्यांच्या स्टाफनी तो क्लायंट माझ्याकडे डिव्हर्ट केला की बाबा ह्यांच्याकडे जा. तिथून मग हळूहळू माझ्याकडे क्लायंट्स यायला सुरुवात झाली. सो मी हीच सिस्टीम अप्लाय केली की आपण अवेअरनेस करूया, ॲटलिस्ट मनी नको, मॉनिटरी नको, बट ॲटलिस्ट अवेअर करूया. ॲटलिस्ट अवेअरनेस थ्रू मला खूप क्लायंटल मिळत गेले की मॅडम तुम्ही खूप चांगलं सांगता, नीट समजावून सांगता, डिटेलमध्ये सांगता. सो त्याच्या थ्रू माझं क्लायंटल बिल्डअप होत गेला. एक छोटंसं 100 square feet ऑफिस होतं माझं 5 years बॅक. मला माहिती आहे. आज खूप ओल्ड ऑफिस झालेलं आहे, दॅट टू कमर्शियल. आणि आज आपण सेकंड ब्रांच पण ओपन केली पेणमध्ये. 1 year बॅक आपण पेणमध्ये पण एक ब्रांच ओपन. तिथे तुझा बराच स्टाफ आहे आय गेस. हां, तिथे पण एक 5-6 पीपलचा स्टाफ आहे. आणि इथे पण. सो टोटल आपला स्टाफ डबल डिजिट स्टाफ आहे आता ओव्हर दी पिरियड ऑफ 5 years. सुपर. म्हणजे मी थोडासा डेव्हिएट होतो टॉपिकपासनं, बिझनेस व्यवसायावर बोलतोय, तरी पण एक सांगेन की आता तू बोलली आहेस इथे की अलिबागमध्ये तुझा सेटअप आहे म्हणून. अलिबागमध्ये खूप लोक आहेत ज्यांना CA बनायचं आहे, त्यांचे गोल्स आहेत, इच्छा आहे, पण कुठेतरी त्यांना ते बाहेर जायला लागतं.
फॉर क्लासेस असेल किंवा तू जसं म्हणाल की इंटर्नशिप तुमची 3 इयर्सची आय गेस मॅन्डेटरी इंटर्नशिप असते. तर मला असं वाटतं की एक उद्योजिका म्हणून यू कॅन सी टू इट ॲज अ सेकंड व्हर्टिकल. आणि म्हणजे अलिबागमध्ये जे काय तरुण आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल की तू त्यांना इंटर्नशिप किंवा त्याचे क्लासेस वगैरे हे चालू करू शकते. दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट. बिझनेस माइंडेड होतो, सब जगह पे बिझनेस दिखता है. नाही इट्स रेडी, म्हणजे इव्हॅल्युएट करायला पाहिजे हा ऑप्शन. कारण मी तुला सांगू, माझ्याकडे आत्ता ऑलमोस्ट पेण आणि अलिबाग पकडून 5 आर्टिकल्स आहेत. ओके, अलिबाग ऑलरेडी आहेत आहेत ऑलरेडी जे CA करतायत, ज्यांनी एक्झाम्स क्रॅक केलेत आणि 3 इयर्सची आर्टिकलशिप करायची, तसे माझ्याकडे 5 जण आहेत. आणि प्लस माझ्याकडे असे पण स्टुडंट्स येतात की ज्यांना थोडा गायडन्स हवा आहे, कुठले क्लासेस घ्यायला पाहिजे, कुठल्या प्रोफेसर्सला सिलेक्ट केलं पाहिजे, असे पण बरेच जण येतात. सो जे तू म्हणतोयस ते ॲक्च्युली पाईपलाईनमध्ये आहे कोचिंगचं. कारण मी स्वतः पण हे ट्रबल्स फेस केलेले आहेत की तुम्हाला कोचिंगसाठी बॉम्बेलाच जायला लागतं. त्याच्यानंतर दॅट टू देर आर व्हेरी ह्यूज फीज कोचिंगचे. प्लस तुम्हाला स्टेची कॉस्ट येते, ट्रॅव्हलिंग कॉस्ट येते. आणि एक तू जर मिडल क्लास पर्सन बघितलास ना अलिबागमधला, तर इट इज नॉट अफोर्डेबल टू दॅट पर्सन की तुम्ही एक वर्षाची 80,000 फी भरा, ₹1,00,000 फी भरा. मुंबईमध्ये राहायचं म्हटल्यावर तुला माहिती आहे की साधं PGमध्ये राहायचं झालं तरी 5-10,000 मंथली कॉस्ट आहे. सो इट्स डिफिकल्ट. सो हा जो ऑप्शन आहे ना की अलिबाग किंवा नियर बाय सिटीजमधले जे इंटेरियर्समध्ये राहणारी लोक आहेत त्यांना आपण कोचिंगचं म्हणजे ॲक्च्युली पाईपलाईनमध्ये आहे. होपफुली ह्या प्लॅटफॉर्मवरनं त्याला पण कुठेतरी बूस्ट मिळेल. खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे. म्हणजे ऑब्व्हियसली अलिबागमध्ये शिक्षण घेऊन मुंबईला जाऊन CA करणं आणि परत एकदा नोकरी सोडून अलिबागमध्ये येणं. आणि होपफुली हा पॉडकास्ट बघितल्यावर बऱ्याच मुली इन्स्पायर होतील उद्योजिका बनायला. सो आजच्या मूळ मुद्द्यावर येऊया, टेक्निकॅलिटीज अबाउट बिझनेस. आता हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे, कारण मी पण जेव्हा जर्नी स्टार्ट केली तेव्हा काय होतं, आपण जेव्हा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असतो, इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे एक उद्योजक म्हणून मलाच सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. मग त्या आयडियाचं इम्प्लिमेंटेशन असेल, नंतर फिनान्स असेल, इन्व्हेस्टमेंट आणणं असेल, ऑपरेशन्स असेल, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, वेगवेगळे एरियाज वर्सेस मोठ्या कंपनीज ज्या आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळे लोक आहेत जे हे सगळं बघतात. मग असं करताना काय होतं की आयडिया येते, आयडिया इम्प्लिमेंट करायला इन्व्हेस्टमेंट येते एखाद्या उद्योजकाकडे आणि तो व्यवसाय चालू करतो. पण कुठेतरी तो जो पेपरवर्क आहे तो राहून जातो आणि व्यवसाय छोटा असताना त्याची कुठेही झळ नाही लागत किंवा त्याचा इम्पॅक्ट नाही. पण 5 इयर्स 6 इयर्स डाऊन द लाईन जेव्हा तुमचा व्यवसाय मोठा होतो, लोकांच्या नजरेत येतो, तेव्हा दॅट बॅकफायर्स. करेक्ट. आणि हे मी अनुभवलं आहे. रिसेंटली माझाच एका बिझनेस मित्र आहे, त्याचं पेपरवर्क इनिशियली त्यांनी केलं नाही. ही गॉट अ नोटीस फ्रॉम गव्हर्नमेंट कम्प्लायन्सेससाठी. सो आता माझा प्रश्न आहे थोडक्यात असा की थोडंसं आम्हाला ॲज अ उद्योजक म्हणून गाईड करा की व्यवसाय चालू करताना काय काय रजिस्ट्रेशन घेतले गेले पाहिजेत. मग तो पार्टनरशिप फर्म का केली पाहिजे तर का, किंवा मग प्रोप्रायटरशिप आणि आय गेस आणखीन काय कॅटेगरीज असेल. यू पुट सम लाईट ऑन दॅट. ओव्हर टू यू. बघ, बिफोर गोईंग टू पेपरवर्क ना, आपण काय बघूया की काय बिझनेस स्ट्रक्चरिंग जे असतं की बाबा स्वतःहून सोल प्रोप्रायटर चालू करूया की एखादी कंपनी चालू करूया प्रायव्हेट लिमिटेड, की एक पार्टनरशिप चालू करूया, हे डिसाईड करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं बिझनेसचं कॉन्स्टिट्यूशन आपण ह्याला टेक्निकली म्हणतो, हे करणं फार गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आणि देर आर व्हेरियस पॅरामीटर्स की बाबा तुम्हाला लायबिलिटी कशी हवी आहे, तुमची पर्सनल राहिली तरी चालेल की बिझनेसपुरती लिमिटेड पाहिजे, किंवा तुम्हाला ओनरशिप आणि कंट्रोल कसा हवा आहे. लायबिलिटी म्हणजे काय की तुम्हाला उद्या बिझनेसमध्ये लॉस झाला किंवा बिझनेसचे जे देणे आहेत, देणेकरी आहेत ज्यांना तुम्हाला पैसे देणं लागतं बिझनेसमधनं, त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. ठीक आहे. सो तुम्हाला लायबिलिटीमध्ये कसं असतं, सपोज उद्या चुकून माकून तुमच्या बिझनेसमध्ये लॉस झाला तर मग इन दॅट सिनेरिओ तुमचे पर्सनल ॲसेट्स पण तिथे अटॅच होऊ शकतात. ह्याची पण आपल्याला काळजी घ्यायला लागते. किती लिमिटेड पाहिजे की फक्त बिझनेसमधलेच ॲसेट्स होऊन ती लायबिलिटी किंवा तो काय लॉस असेल तो ॲडजस्ट होऊन तेवढ्यापुरतं राहील. ते पण खूप मॅटर करतं. सेकंड मॅटर करतं की तुमचं बिझनेसमध्ये तुम्हाला 100% ओनरशिप, 100% कंट्रोल हवा आहे का. तर असे मल्टिपल फॅक्टर्स आहेत ज्याच्यानी तुम्हाला काय ठरवायचं आहे. सोल प्रोप्रायटर ठरवायचं आहे, पार्टनरशिप ठरवायचं आहे की कंपनी ठरवायची आहे. पण तरी पण एक सोप्या भाषेत की बाबा कोणी प्रोप्रायटरशिपसाठी जायला पाहिजे, कोणी पार्टनरशिप आणि कोणी प्रायव्हेट लिमिटेड, सोप्या आणि थोडक्यात काही आपण असं काही त्याला कॅटेगरायझेशन करू शकतो का. स्पेसिफिक असं काही डिफाईन्ड नाही आहे की हा बिझनेस असेल तर प्रोप्रायटरशिप किंवा हा बिझनेस असेल तर कंपनी. व्हॉट मॅटर्स इज प्रमोटर्सचा गोल काय आहे. ठीक आहे.
प्रॉडक्ट काय आहे, ओके. स्केलेबिलिटी काय आहे आणि त्यांचं मार्केटमध्ये विजन काय. आता खूप सारे ना होममेड बिझनेसेस असतात, घरगुती बिझनेस जे चालू होतात, त्यांना आम्ही सजेशन काय देतो की तुम्ही आता हा बिझनेस, कारण त्यांना बघायचं असतो की चालणार आहे की नाही, दे आर नॉट व्हेरी शुअर अबाउट देअर बिझनेस. मग त्यांना आम्ही काय सजेस्ट करतो की बाबा ठीक आहे, छोटे मोठे फंड्स असतात, स्वतःचेच पैसे टाका, त्याच्याने तुम्ही चालू करा, प्रोप्रायटरशिप चालू करा. 1 इयर बघा तुम्हाला कसं वाटतंय, तुमचा बिझनेस खरंच चांगला चालतोय, देन वी सजेस्ट 1 इयर डाऊन दी लाईन मग आम्ही परत रिव्ह्यू घेतो की एका वर्षात कसं चाललंय. देन वी सजेस्ट की कंपनी बनवूया की LLP बनवूया, काय रेकमेंडेड राहील. कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP इज लाईक LLP काय आहे, पार्टनरशिप फर्म जी असते, जेव्हा एक बिझनेस चालू करतो एकटा माणूस त्याला आपण सोल प्रोप्रायटर म्हणतो. Okay. जेव्हा 2-3 जण एकत्र येतात त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो की मल्टिपल लोक येऊन करतायत. तर पार्टनरशिप आणि सोल प्रोप्रायटरला काय आहे, लिगल आयडेंटिटी नाही आहे सेपरेट. अच्छा. त्याच्यात काय होतं की पार्टनर्सचे किंवा ओनरचे स्वतःचे पर्सनल ॲसेट्स पण अटॅच होऊ शकतात, लायबिलिटी लिमिटेड नाही राहत. मग त्याच्यासाठी त्याने एक हायर व्हर्जन काढला की अपग्रेडेड व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म पण लेसर व्हर्जन ऑफ कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मग असं एक LLP ॲक्ट आहे. त्याच्यात काय होतं की तुम्ही पार्टनर्सच असणार, पण तुमची लायबिलिटी, तुम्ही जेवढे पैसे टाकले आहेत पार्टनरशिपमध्ये, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन असेल तेवढीच लिमिटेड राहील. त्याच्यावरती तुम्हाला त्या पार्टनरशिपनी लॉस केला LLPनी तरी त्याच्यावरती तुम्हाला पैसे देणं नाही आहे. अच्छा. तुमचे पर्सनल ॲसेट सेफ राहतात. ओके, ठीक आहे. पण तरी पण काय डॉक्युमेंट्स लागतील मला, जर मला समजा आज आपण एक एक कॅटेगरीला टच करूया, राईट. आज एक मी उद्योजक आहे, व्यवसाय चालू करतोय, मी प्रोप्रायटरशिपला जातो, राईट. सो मला काय काळजी घेतली गेली पाहिजे इन टर्म्स ऑफ, मी म्हणतो की डॉक्युमेंट. आता बघ कसं आहे ना संकेत, की तुम्ही जेव्हा कंपनी वगैरे घेता ना, हे अंडर दी लॉ क्रिएट होतात. ओके. ठीक आहे. सो त्याचे सेपरेट गव्हर्निंग पोर्टल्स असतात, जसं रजिस्ट्रार ऑफ कंपनीज आहे ज्याला आम्ही ROC म्हणतो. तर तू कंपनी घेतलीस ना, ROC तुम्हाला स्पेसिफिक डॉक्युमेंटेशन सांगतं की जिथे तुमचे शेअर होल्डर्स कोण आहेत, डिरेक्टर्स कोण आहेत, त्यांचं बेसिक KYC डॉक्युमेंट्स द्यायला लागतात. तुम्ही कुठून ऑफिस करताय ऑपरेट, ती प्लेस तुमची ओन्ड आहे, रेंटेड आहे, ओन्ड असेल तर त्याचं ॲग्रीमेंट द्यायला लागतं, रेंटेड असेल तर लीज और रेंटेड ॲग्रीमेंट द्यायला लागतं. तर हे बेसिक डॉक्युमेंट्स कंपनी फॉर्म करायला लागतात. LLPला पण सेम लागतात. ॲडिशनली LLPची एक ॲग्रीमेंट तुम्हाला लागते बनवायला. सो हे फॉर्मेशनचे डॉक्युमेंट्स राहिले. आता तुमचा बिझनेस जेव्हा फॉर्म होतो, सपोज पार्टनरशिप डीड बनवून तुम्ही पार्टनरशिप फॉर्म केली, कंपनी फॉर्म झाली, तुम्हाला एक पॅन कार्ड लागतं, पॅन नंबर लागतं, कारण आपलं सगळीकडे इन्कम टॅक्स GST पॅन बेस्ड आहेत. पॅन नंबर असणं कंपल्सरी आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला एक तुमचं प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन घालतात. खूप निग्लेक्टेड टॅक्स आहे हा. PT स्टेट गव्हर्नमेंटला जातो, वर्षाचे फक्त 2,500 भरायचे असतात. तरी पण मेनी पीपल हु आर डुईंग बिझनेस किंवा जे प्रोफेशनल्स आहेत ते प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन घेत नाही. ओके. बरेचसे तुला सापडतील की जे अजिबात घेत नाही, तो खूप निग्लेक्टेड आहे. मग जेव्हा लायबिलिटीज येतात ना, यू लँड अप पेइंग लेट फीज और पेनल्टी. किंवा त्याच्यानंतर आहे की तुमचा बिझनेस जर स्केलेबल आहे तर तुम्ही GST रजिस्ट्रेशन्स घेतले पाहिजेत. तुमच्या बिझनेसमध्ये जर पेमेंट्स, आता कंपनी आहे किंवा LLP आहे तर तुम्हाला टॅन नंबर घेणं गरजेचं आहे की तुम्ही एखाद्याला पेमेंट करताना जर TDS त्याच्यावर ट्रिगर होतोय तर तुम्हाला TDS करून पेमेंट करण्यासाठी टॅन नंबर असणं गरजेचं आहे. किंवा आजकाल शॉप ॲक्ट गुमस्ता कमी झालंय, तुम्ही MSME मध्ये फॉलो होत असाल तर तुम्हाला त्याचं उद्यम म्हणून रजिस्ट्रेशन येतं, ते घेणं फार गरजेचं आहे. फूड रिलेटेड बिझनेस असेल तर फसायचं लायसन्स घेणं फार गरजेचं आहे. तर हे बेसिक लायसन्सेस आहेत, ते घेतलात तरी इनफ आहे. बाकी तुम्ही ओव्हर दी पिरियड बिझनेसमध्ये यू लर्न की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ॲडिशनली काय वेगळे लायसन्सेस असतील तर ते तुम्ही घ्यायला पाहिजे. किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं जर कोणाचा विचार असेल तर IEC कोड येतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड येतो, तो घ्यायला पाहिजे. बरेच डॉक्युमेंट्स आहेत. हां, खूप डॉक्युमेंट्स आहेत. पण तुझी PTचं बोललीस ना की निग्लेक्टेड आहे, इवन मलाही माहीत नव्हतं की मला PT भरायला लागेल. ॲज अन इंजिनियर आय एम अ प्रोफेशनल. मग नंतर आपलं जेव्हा कंपनी फॉर्मेशन झालं, तू सजेस्ट केल्यानंतर मी PT घेतलं. सो मी म्हणेन की तो निग्लेक्टेड काय, बिकॉज अवेअरनेस नाही आहे कोणाकडे. की आता माझी बरेच मित्र आहेत जे प्रोफेशनमध्ये आहेत, जे इंजिनियर्स आहेत, पण त्यांना माहीतच नाही की मला PT भरायचा. कधीतरी जेव्हा नोटीस येईल तेव्हा कळेल, पण दॅट इज अ डिफरंट थिंग, राईट. हां, तू काहीतरी बोलतो होतीस. नाही, एम्प्लॉयमेंटमध्ये असाल ना तुम्ही तर एम्प्लॉयर तुमचा PT डिडक्ट करून घेतो, राईट. जर तुम्ही कुठे जॉबला आहात, सॅलरीड आहे. बट येस, इफ यू आर अ एम्प्लॉयर तर तुम्हाला स्वतःचा तर PT भरायचा आहे, प्लस स्टाफचा पण पगारातून कापून तुम्हाला भरायचा आहे. अच्छा, म्हणजे तुमची प्रोप्रायटर असेल, पार्टनरशिप असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल, डझंट मॅटर. इट डझंट मॅटर. अच्छा, हे भरणंच आहे. भरणं आहे. चलो, या पॉडकास्टच्या निमित्ताने मला वाटतं माझ्या बऱ्याच उद्योजक मित्रांना कळेल की मला PT भरायचा आहे. यू विल हेल्प विथ इट, राईट. डेफिनेटली. चलो, त्या प्रश्नाने मग मी सुरुवातच करतो की
तू काय स्पेसिफिक सर्व्हिसेस देतेस आणि डू यू ऑल्सो हेल्प विथ PT ॲज वेल? बघ, आमचे मेजर सर्व्हिसेस टॅक्सेशन आहे. ओके. म्हणजे माझं कोर स्वतःचं GST आहे की त्याच्यानंतर इन्कम टॅक्समध्ये पण आम्ही काम करतो. मेजरली मी तुला म्हणेन की मी अकाउंट्स आउटसोर्सिंग सर्व्हिसेस पण आजकाल चालू केलेले आहेत. ओके. अकाउंट्स आउटसोर्सिंग सर्व्हिसेसमध्ये आपण काय करतो की क्लायंटचं एंटायर अकाउंट्स आपण आउटसोर्स करून घेतो. त्यांना राईट फ्रॉम अकाउंटिंग, पेरोल सगळ्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे जसं माझ्या कंपनीचं तू पूर्ण करेक्ट. बेसिकली सगळंच, मग देन मंथली रिपोर्ट्स, मग लॉसेस, प्रॉफिट्स सगळं देतो. सो आणि मी ॲब्सोल्युटली जे आपण मला टेक 2 years डाऊन द लाईन हे स्टार्ट केलं आउटसोर्सिंग करायचं. येस. रात्री झोप येते, कारण पहिलं मलाही स्वतःला खूप त्याच्यात मला मेहनत करायला आणि मला 1+1=2 हे माहिती आहे. एक उद्योजक म्हणून तेवढं कळतं, पण अकाउंटिंग इज व्हेरी डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर, राईट? त्याच्यामुळे त्याच्या टेक्निकॅलिटीज मलाही माहीत नव्हत्या, पण जेव्हापासून आउटसोर्स केलं आहे बऱ्याच गोष्टी कळल्यात पण, आणि त्या एक स्ट्रीमलाईन प्रोसेस झालेली आहे. त्यामुळे ते मलाही काळजी घ्यायला लागत. त्यामुळे दॅट इज अ गुड थिंग. पण एक गमतीशीर भाग आहे मी जेव्हा इंजिनियर झालो, मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळेला असं झालं की घरात असं व्हायचं की अरे माझा मोबाईल चालत नाही आहे, मला तो रिपेअर करून दे. अरे मग मला फोन यायचे, अरे माझा कॉम्प्युटर चालत नाही, मला रिपेअर करून दे. तर मी म्हटलं की मला नाही येतं आहे. पण मग अरे तू तर कॉम्प्युटर इंजिनियर आहेस ना, मग कशाला केलीस ती डिग्री? म्हटलं हे असं नाही होत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली म्हणजे मी सॉफ्टवेअर शिकलो आहे, मी कोडिंग शिकलो आहे, मला हार्डवेअर नाही येत आहे. तर हे तुझ्याबरोबरही होतं का? म्हणजे बिईंग अ CA ये भी कर वो भी कर. खूपदा होतं. म्हणजे मला असं होतं की हा माझा एरियाच नाही आहे, एरिया ऑफ ऑपरेशनच नाही आहे. बट लोकांचं कसं आहे ना, देर इज अ मिथ की वन्स यू आर अ CA तुम्हाला सगळं येतं, यू आर आन्सरेबल टू एव्हरी क्वेश्चन. तुमचं क्लायंट जे काही विचारतो तुम्हाला आन्सर आलंच पाहिजे. पण तसं नाही आहे. प्रत्येक CAचे एरियाज ऑफ ऑपरेशन आहे. किंवा आम्हाला CAमध्ये पण इतके वास्ट सब्जेक्ट्स होते ना की तुम्ही एक सब्जेक्ट धरून चाललात तरी तुमचा बिझनेस होऊ शकतो किंवा तुमचं प्रॅक्टिस होऊ शकते, असं आहे. सो आता एखादा क्लायंट मला येऊन विचारतो की मला MSME लिस्टिंग करायचं आहे. ओके. तर मी कसं करणार? तर माझं उत्तर असं असतं की मला नाही माहीत, बिकॉज तो माझा एरिया ऑफ ऑपरेशनच नाही आहे. हां, तू टॅक्स रिलेटेड मला काही विचार, आय विल बी एबल टू आन्सर यू. सो पीपल नीड टू नो की प्रत्येक CAचा एक एरिया ऑफ ऑपरेशन आहे. हां, तो तुम्हाला रिमोटली नॉलेज देईल, ब्रीफ करेल किंवा ही विल गाईड यू की कुठल्या CAकडे जा, कोणाकडे जाऊ शकतो, कोणाकडे तुम्ही जायला पाहिजे, तो तुम्हाला कनेक्ट करून देईल. त्यामुळे कसं होतं, एक CA तुम्हाला बेसिक नॉलेज इन्कम टॅक्स, GST ह्या बेसिक अकाउंटिंगचं सगळे CA नॉलेज देतील तुम्हाला, कारण अकाउंटिंग आमचं कोर आहे. पण जेव्हा निश एरियाज येतात तेव्हा तुम्हाला स्पेसिफिक मास्टरकडेच जायला लागतं. जसं तुम्ही डॉक्टरमध्ये पण MDकडे जाता ना स्पेसिफिक, तसं CA मध्ये पण आहे की तुम्हाला स्पेसिफिक जो एक्सपर्टीज आहे त्या फील्डमध्ये त्याच्याकडेच जाणं आहे. ओके. आता तुम्ही GST साठी माझ्याकडे आला तर मी तुम्हाला भरभरून नॉलेज देईल, पण तुम्ही रिमोट काहीतरी विचारलं देन आय वोंट बी एबल टू आन्सर. ट्रू. पण मग आता तू जसं म्हणालीस की CA खूप वास्ट फील्ड आहे ही, म्हणजे मला आमच्याकडेही तसंच आहे. बिईंग इन टू IT फील्ड, टेक्नॉलॉजी रोज बदलत्या, राईट? सो CA मला माहिती आहे ॲज अ उद्योजक की अकाउंटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, GSTच्या काही नॉर्म्स बदलत आहेत रोज. हे हाऊ ॲज अ CA यू कीप युअर सेल्फ अपडेटेड, की किती चॅलेंजिंग आहे आणि कसं करता येईल आपल्याला की एक नॉलेजेबल राहणं रोज? खूप जास्त चॅलेंजिंग आहे. म्हणजे तू समजू शकतोस, कारण तुमच्या फील्डमध्ये पण डेली अपडेट्स येतात. म्हणजे इमॅजिन जेव्हा GST लॉन्च झालं, इम्प्लिमेंट झालं, फर्स्ट इयरमध्ये इतके नोटिफिकेशन्स होते ना, देर वर 100+ नोटिफिकेशन्स. तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन स्टडी करायचं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन स्टडी करायचं आहे, प्लस तुम्हाला क्लायंटला अवेअर करायचं आहे, कारण त्याची अकाउंटिंग सिस्टीम बदलायची आहे तशी. सो डे इन डे आउट फ्रिक्वेंटली चेंजेस येतात. GSTमध्ये आत्ता कमी झाले आहेत चेंजेस, कारण आता 5 years झाले GSTला, पण तो लॉ थोडा सेटल्ड झाला आहे. ओके. पण डे इन डे आउट काही ना काहीतरी अपग्रेडेशन्स येतात. तो आमचं असं असतं की आमचे एव्हरी वीकली ट्रेनिंग्ज असतात, की आम्ही एव्हरी वीकली एक टार्गेट ठेवतो की एक टॉपिक घेतो, म्हणजे स्टाफच घेतात एक टॉपिक, दे सिलेक्ट, देन वी स्टडी दॅट टॉपिक, अँड एव्हरी सॅटर्डे किंवा जो काही लास्ट वर्किंग डे असेल वीकचा, आम्ही बसतो 2 तास, जे स्टडी करून आला आहे वी डिस्कस दॅट. ओके. आणि मग कुठे काय केअर घ्यायला पाहिजे, काय इम्प्लिमेंटेशनमध्ये चेंजेस करायला पाहिजेत, कुठे अकाउंटिंगमध्ये चेंजेस करायला पाहिजेत का. जसं की आता इनवॉइसिंग आलं, QR कोड आले, तर तुमच्या इनवॉइसवर ते QR कोड प्रिंट व्हायला पाहिजेत कंपल्सरी. हां. किंवा इनवॉइस जनरेट होऊन जो इनवॉइस रेफरन्स नंबर येतो तो तुमच्या इनवॉइसवर आला पाहिजे. तर हे सगळे कन्फिगरेशन्स तुम्हाला क्लायंटच्या अकाउंटिंग सिस्टीममध्ये करून घ्यायला लागतात. ओके. तसं आहे.
GST बद्दल बोललीस तर GST बद्दल आता मीही GST आधी घेतला नव्हता. तू सांगितलंस की यार नाही GST कंपल्सरी घेच, त्याचे बेनिफिट्स आहेत आणि आय नो काय बेनिफिट्स आहेत. तुझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगेल, कारण आत्ता जर बिझनेस सर्कलमध्ये बघितलंस 50% वोट आहे, म्हणजे जे काही लोक आहेत जे GSTला खूप नाव ठेवतात किंवा दे आर नॉट रेडी टू एक्सेप्ट इट. तो जो चेंज झाला, कारण आधी खूप वेगळे टॅक्सेस होते, आता GST अचानक आलं. सो GST इज गुड बॅड? जर इफ इट इज गुड, काय बेनिफिट्स आहेत त्याचे आणि तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे GSTवरचा, आणि घेतला गेला पाहिजे का? डू यू हेल्प विथ GST नंबर, ते सगळं घेणं आणि कम्प्लायन्सेस आणि हे सगळं? फर्स्ट ऑफ ऑल वी डू हेल्प, ते महत्त्वाचं आहे कारण त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. Right. सो वी डू हेल्प इन टेकिंग रजिस्ट्रेशन्स किंवा GSTचं जे काही कम्प्लायन्सेस आहे, मंथली आहे, ॲन्युअली आहे, ते सगळं गाईड करतो. किंवा ॲडवायझरी आहे की नवीन बिझनेस चालू करतोय, मग त्याच्यावर GST इम्प्लिकेशन्स काय येतील, किंवा एखादं स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर GST इम्प्लिकेशन्स काय येतील, तर ह्या सगळ्यात आम्ही ॲडवाईस करतो. ओके. आता राहिला माझं ओपिनियन GST बद्दलचं. कसं आहे, प्रिव्हियसली जे लॉज होते ना, वॅट होतं, VAT महाराष्ट्रात VAT होतं, असं प्रत्येक स्टेटचा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता, VAT, तर सर्व्हिस टॅक्स होतं, एक्साईज होतं. तर काय झालं, हे सगळे लॉज आहेत ना, हे कंबाईन झाले आणि हे कंबाईन होऊन एक सिंगल GST आलेला आहे. सो GST काही वेगळं नाही आहे. तू जर बघायला गेलास ना, गुड्सवरती आधी VAT लागायचं होतं, आता GST लागतो. सर्व्हिसेसवरती आधी सर्व्हिस टॅक्स लागायचा, आता GST लागतो. तर त्यांनी फक्त कंबाईन केलेलं आहे. बाकी जर तू ऑपरेशनल बघितलंस ना, सिस्टीम मोर ऑर लेस सेमच आहे. लॉ काही फार बदललेला नाही आहे. फक्त त्यांनी मल्टिपल टॅक्सेस होते, मल्टिपल कंप्लायन्सेस होते, मल्टिपल रजिस्ट्रेशन होते, ते स्क्रॅप केले. दे केम अप विथ GST. आता GST मध्ये होतंय काय आहे, फक्त त्यांनी जो सुरुवातीला मॉडेल जो बनवलेला ना GSTचा, तो 100% इम्प्लिमेंट नाही झाला. ॲक्च्युली GST इज अ व्हेरी इफेक्टिव्ह थिंग. ओके. ह्याच्याने काय होत आहे माहिती आहे का, जेन्युइननेस समजला जातो ट्रान्झॅक्शनचा. कुठेही फेक ट्रान्झॅक्शन्स व्हायला नाही पाहिजेत, किंवा आहेत ते ट्रान्झॅक्शन्स जेन्युइन आहेत की नाही, ह्याच्यासाठी त्यांनी जो मॉडेल केलेला आहे ना, तो एकदम परफेक्ट आहे. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे नीट. राईट. आणि झालंय काय आहे की ते आधी त्यांनी वेगळे फॉर्म्स इम्प्लिमेंट केलेले, नंतर त्यातले काही फॉर्म्स ड्रॉप झाले. त्यामुळे त्याचा जो क्रक्स आहे किंवा जो इसेन्स आहे ना, तो अजून इम्प्लिमेंटच झाला नाहीमुळे तो थोडा लोकांना पण त्रासदायक वाटतो. ठीक आहे. बट स्टील, म्हणजे आता माझ्या पर्स्पेक्टिव्हनी क्वेश्चन असेल तुला की B2B आणि B2C आहे, राईट? B2Bमध्ये चलो GSTचा काही इम्पॅक्ट तसं नाही, बट B2Cमध्ये होतो का इम्पॅक्ट? कारण मलाही तसं वाटतं, कारण जेव्हा मी माझ्या प्रोडक्टची किंमत समजा आपण धरून चालू की ₹10 आहे, त्याच्यावर जेव्हा GST लावेन 18% बिंग किंवा जे काय असेल ते, समजा आपण 18% घेऊन चालू, म्हणजे ₹18 लागले, त्याची किंमत झाली ₹18 वाढली, मग तेव्हा माझा एंड युजर शेवटी प्राईस कंपॅरिझन मार्केटमधल्या प्रोडक्ट बरोबर करेल. मग एक उद्योजक म्हणून मला इम्पॅक्ट आहे की नाही आहे? बघ, GST आहे ना, हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. पहिले मी तुला डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स सांगते. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आहे की तू जेव्हा इन्कम अर्न करतोस, तुझा जो काही प्रॉफिट आहे त्याच्यातून तुला जे गव्हर्नमेंटला टॅक्सेस पे करायचे, दॅट इज डायरेक्ट टॅक्स. मग त्याचा अल्टिमेट बर्डन कोणावर येतो? स्वतःवर येतो, कारण आपल्या प्रॉफिटमधनं जातोय. GST हा बरोबर आहे ना, तुझ्या इन्कममधनं हिट गेला, सो यू आर पेइंग दॅट टॅक्सेस टू दी गव्हर्नमेंट, दॅट इज डायरेक्ट तुझ्या पॉकेटला हिट आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय आहे की जो फायनल कन्झ्युमर आहे त्याच्यावर तो हिट जाणार, एंड युजरवर. मग तो एंड युजरवर जेव्हा हिट जातो तेव्हा गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कसा मिळतो? तर स्टेजेसमध्ये गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळतो, की मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला त्याला पार्शियल रेव्हेन्यू मिळाला, डिस्ट्रीब्युटर स्टेजला मिळाला, त्याच्या पुढच्या चेनमध्ये, तो चेनमध्ये गव्हर्नमेंट करतो. पण एंड ऑफ दी डे तो जो बर्डन आहे टॅक्सचा, तो कोणावर जातो? की जो फायनल कन्झ्युमर आहे त्या गुड्सचा किंवा त्या सर्व्हिसचा, त्याच्यावर तो बर्डन येतो. कुठलाही इनडायरेक्ट टॅक्स घे, GST घे, किंवा त्याच्या आधी जेव्हा सर्व्हिस टॅक्स वॅट होता तेव्हा पण सेम होतं की इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये बर्डन नेहमी पास ऑन होत जातो कस्टमरकडे. एक्झॅक्टली. कारण त्यामुळे कुठेतरी तो बिझनेस इम्पॅक्ट होत राहतो. पण कसं आहे माहिती आहे का, की म्हणून आपण GST घ्यायचं नाही, हा त्याच्या मागे लॉजिक नाही आहे. तू कुठलंही तुझं प्रॉडक्ट घे किंवा मार्केटमध्ये दुसरे जे असतील जे सिमिलर सर्व्हिस देत असतील, दे ऑल्सो फेस दी सेम इश्यू. किंवा गुड्सवाले असतील, आता तू फोन घेतोस, तर फोन पेची यू आर युझिंग फोन फॉर युअर सेल्फ, तेव्हा त्याच्या कॉस्टमध्ये GST फॅक्टर्ड आहे ना. ट्रू. यू आर पेइंग दॅट GST. किंवा सॅमसंग किंवा बाकीच्या कंपनीज किंवा त्यांचे जे फ्रँचायझी ओनर्स असतात ते असं नाही म्हणत माझा बिझनेस इम्पॅक्ट झाला. GSTचं डिस्कशन चालूच आहे, तर कोणी GST घेतला पाहिजे? म्हणजे लाईक टर्नओव्हरचं काय कॅप आहे का त्याला? टर्नओव्हर क्रायटेरिया, त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल काय सांगशील? कोणी घेतला पाहिजे, काय टर्नओव्हरचा क्रायटेरिया, आणि त्याला मग काय डॉक्युमेंटेशन वेगळं काय लागतं? करेक्ट.
सो आता GST मध्ये कसं आहे की तुमचं जर तुम्ही एक्सक्लुझिव्हली गुड्स असेल, ओके, फक्त गुड्समध्ये डील करताय. थोडं डिफाईन करशील गुड्स म्हणजे गुड्स म्हणजे काय की तुझं प्रोडक्ट आहे, ओके, फिजिकल काहीतरी आहे, फिजिकल गुड्स आहे काहीतरी, त्याला गुड्स म्हणतात GST मध्ये. दॅट इज अ टँजेबल थिंग काहीतरी आहे. तर गुड्स असेल तर एक्सक्लुझिव्हली तुम्ही त्याच्यात डील करताय, मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग, तर तुम्हाला 40 लॅक्सची कॅप आहे. जर टर्नओव्हर 40 लॅक्सच्या अबाव जात असेल तर तुम्हाला GST घेणं मॅन्डेटरी आहे. ओके. देन सेकंड सर्व्हिसेस येतं. जर मी एक्सक्लुझिव्हली सर्व्हिसेसमध्ये डील करत असेल, जसं माझी सर्व्हिस आहे की तुझी इंडस्ट्री आहे, तर आपल्याला 20 लॅक्सची कॅप आहे. अबाउट 20 लॅक्स यू हॅव टू टेक अ रजिस्ट्रेशन. आणि मिक्स्ड असेल म्हणजे मी सेल्स आणि सर्व्हिस दोन्ही करते. एक्झाम्पल आता सेल्स आणि सर्व्हिसमध्ये वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहे, मी बिल्डिंग बांधून देते, कन्स्ट्रक्शन करून देते, तर तो आपल्याला फ्लॅट विकतोय ना. फ्लॅटमध्ये त्याचा लेबर कॉम्पोनंट पण आहे, बिल्डिंग अशीच नाही ना आली, त्याच्यात मटेरियल पण लागलंय. तर जो बिल्डर आपल्याला जेव्हा फ्लॅट देतोय तर दॅट इज अ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट. तर त्याच्यात गुड्स आणि सर्व्हिस दोन्ही आले तर त्याच्यावर पण GST आहे. त्याला पण 20 लॅक्सची कॅप आहे. फक्त गुड्स असेल तरच 40 आहे. देन GSTने एक कंपोजिशन स्कीम पण आणली आहे की तुम्ही फक्त ट्रेडर असाल किंवा मॅन्युफॅक्चरर असाल तर तुम्हाला काय करायचंय, कंपोजिशन स्कीम खाली रजिस्ट्रेशन घ्यायचंय आणि त्याला पण सेम कॅप आहे, 40 लॅक्सची कॅप आहे. पण त्यांना बेनिफिट काय दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी की तुम्ही 1.5 करोडपर्यंत 1% टर्नओव्हरचे 1% टॅक्स भरा. परचेसवरचा जो तुम्ही GST पे करता त्याचं तुम्हाला बेनिफिट नाही मिळणार. सेल्सवरती स्ट्रेट अवे 1% पे करा. ओके, असं आहे. गुड. चलो, एक GSTचं झालंच आपलं समजा, पण एक टर्म मी ऐकली आहे, दॅट इज CS, कंपनी सेक्रेटरी, राईट? सो एक CA आणि एक CS मध्ये काय डिफरन्स आहे? बघ, CS नावातच आहे कंपनी सेक्रेटरी. सो त्याच्या नावात काय येत आहे, कंपनी येत आहे. सो CSचा रोल आहे ना, हा कंपनी लॉ ओरिएंटेड रोल आहे. ओके. की कंपनी लॉ अंडर बरेचसे, आता काही ठिकाणी CSला राईट आहेत, CAला राईट नाही आहे. जसं की कंपनीचे काही फायलिंग्ज असतात किंवा काही एक कॅप आहे, त्यावरती जर तुमचा टर्नओव्हर असेल तर प्रत्येक कंपनीला एक डेडिकेटेड CS अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. जसं प्रत्येक कंपनीला राईट फ्रॉम द डे दी कंपनी इज बॉर्न, इन्कॉर्पोरेट झाल्यापासून तुम्हाला CA अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. तसं एक सर्टन टर्नओव्हरची कॅप क्रॉस केल्यानंतर तुम्हाला CS अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. CS काय करतो, कंपनीची जे काही लिगल मॅटर्स आहेत किंवा कंपनीचे जे कंपनी लॉ अंडर कंपनीने काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत त्या सगळ्या लिगल वर्क किंवा पेपर वर्कची केअर तो घेतो. ते सगळे फायलिंग्स जे ROC रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये करायला लागतात ते CS करतो. ओके ओके. पण मग ठीक आहे, पण मग एक CS बनण्यासाठी काय वेगळा क्रायटेरिया की इट इज अ नेक्स्ट स्टेप ऑफ CA? पॅरलल आहेत, दोन्ही इंडिव्हिज्युअल प्रोफेशनल कोर्सेस आहेत. ओके. CAचा रोल वेगळा आहे, CSचा रोल वेगळा आहे. सो कंपॅरिझन नाही आहे दोघांच्या मध्ये, दोघं त्यांच्या प्रोफाईलमध्ये करेक्ट आहेत आणि दोघांच्या इंडिव्हिज्युअल प्रोफाईल्स आहेत. ठीक आहे. परत थोडंसं मागे जातो. मग अशी तू म्हणालीस की तुम्ही अपडेटेड राहायला काय काय करता हे सांगितलंस तू, आणि जेव्हापासून मीही अकाउंटिंग आउटसोर्स केलं आहे तुमच्या टीमकडनं मला एक रेग्युलर ईमेल्स येत राहतात. काही अपडेट आला GSTमध्ये असेल, अकाउंटिंग गव्हर्नमेंटचे काही अपडेट्स, पण ज्या उद्योजकांनी किंवा ज्या व्यक्तींनी हे अकाउंटिंग आउटसोर्स केलेलं नाही आहे त्याच्याकडे एखादा डेडिकेटेड CA किंवा ती फर्म नाही आहे, त्यांनी स्वतःला कसं अपडेटेड ठेवावं? मग मी तुला फर्स्ट ऑफ ऑल सांगू का की डे 1 पासून तुम्ही CA ठेवायला पाहिजे. युअर फर्म नाही, बस माझी फर्म अशी नाही, कोणीही CA ठेवा, बट यू नीड टू हॅव, तुझी फर्म अशी नाही, बट यू नीड टू हॅव अ CA. यू नीड टू हॅव अ CA. एक अकाउंटंट कमी असेल तरी चालेल, 2 अकाउंटंटच्या जागी एकच अकाउंटंट ठेवा किंवा एकही अकाउंटंट ठेवू नका, CA ठेवा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, पहिल्यापासून तुमच्यासोबत CA काय होतं माहितीये का, मी तुला सांगते CA काय रोल प्ले करतो. लोक काय बघतात, फक्त अकाउंट्सचं एक व्हर्जन बघतात, ज्याच्यात काय बघतात ते CA कडे जाणार, बॅलन्स शीट बनवणार, P&L बनवणार, इयर एंडला त्याच्याकडनं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणार, एवढाच रोल बघतात ते CAचा. तो रोल नाही आहे CAचा. CA काय करतो, तुमचा डेटा स्टडी करतो. सो तुम्ही डे 1ला जर CA हायर केला तर तो तुमचा बिझनेस अनालाइज करायला चालू करेल. ओके. बिझनेसमॅननी, ओनरने किंवा जे काही मॅनेजमेंट आहे त्यांनी काय बघायला पाहिजे, त्यांनी बॅलन्स शीट P&L बघायला पाहिजे, बट पॅरलली त्यांनी बघायला पाहिजे की माझा बिझनेसचं कॉस्टिंग कसं चालू आहे, माझा सेल्स मिक्स काय आहे, कुठले प्रोडक्ट्स फास्ट रनिंग आहेत किंवा कुठल्या सर्व्हिसेसवर मला मार्जिन जास्ती मिळत आहे. अकॉर्डिंगली त्यांना काय करता येईल, बजेटिंग करता येईल. बिझनेस इन्साइट्स मिळाल्यामुळे त्यांना कळता येईल की कुठल्या प्रोडक्टवर किती बजेट टाकायला पाहिजे, स्पेंडिंग बजेट टाकायला पाहिजे, कुठले अननेसेसरीली ओव्हरहेड्स आहेत, कुठे कॉस्ट कटिंग करता येईल.
ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. किंवा इनिशियल फेजमध्ये जेव्हा तुम्ही ऑर्गनाइज नसता, जे तू मगाशी म्हणलास की त्याच्यामुळे नंतर यू लँड अप पेइंग ह्यूज फीज, त्यामुळे इनिशियल पिरियडमध्ये तुम्ही हे सगळं घेतलात तर तुमचं लॅक ऑफ अवेअरनेस होणार नाही. तुमची ही सगळी कॉस्ट जे तुम्ही प्रॉफिट कमवलेलं आहे 3 वर्षात ते तुम्ही गव्हर्नमेंटला असंच पेनल्टीमध्ये देऊन टाकता, ते होणार नाही. आणि तुम्हाला तुमचा बिझनेस प्रॉपरली समजेल. कारण बिझनेस फेलियरचं वन ऑफ द मेजर रिझन इज कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट. खरं. त्यामुळे तुम्ही नुसतं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट नाही बघायला पाहिजे, तुम्ही कॅश फ्लो स्टेटमेंट पण बघायला पाहिजे. की मी सेल्स केलाय, खर्च आलेत, मला प्रॉफिट दिसतोय. सपोज मला 10 लाख प्रॉफिट दिसतोय एका महिन्याचा, बट ते 10 लाख माझ्याकडे आहेतच नाही, हातात नाही. मग उपयोग आहे का त्या बिझनेसचा? नाही. सो मग ते करण्यासाठी तुम्ही काय बघायला पाहिजे? तुमचं कॅश फ्लो सिस्टीम बघायला पाहिजे. म्हणजे बिझनेस प्रॉफिट आणतोय पण तो प्रॉफिट हातात नाही येते, मग तो कुठे जातोय? मग तुमची डेटर्स सायकल स्लो आहे, मग तुम्ही डेटर्स सायकल इम्प्रूव्हाइज करण्यासाठी काय करायला पाहिजे? किंवा तुमची डेटर्स सायकल जास्ती मोठी आहे, डेटर्स 60 डेजमध्ये पैसे येतात पण क्रेडिटर्स 30 डेजमध्येच पैसे घेऊन जात आहेत. बरोबर आहे. डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडनं पैसे येणार आहेत, क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना पैसे देणं आहोत. जर क्रेडिटर्स परत एकदा आणखीन सोप्या भाषेत बघ, डेटर्स म्हणजे कोण? की जे आपल्या कस्टमर्सला आपण सेल केलंय आणि ज्यांच्याकडनं पैसे येणार आहेत, ओके, ते आपले डेटर्स होतात बिझनेसमध्ये. क्रेडिटर्स म्हणजे कोण? जे आपले वेंडर्स आहेत, जे सप्लायर्स आहेत, रॉ मटेरियल देत असतील किंवा आपल्याला इनवर्ड काही सर्व्हिस देत असतील, ते आपले क्रेडिटर्स होतात. त्यांना जे आपण पेमेंट्स करतो ती क्रेडिट सायकल किती डेजची आहे, तुमचे डेटर्स किती डेजचे आहेत. किंवा तुम्ही सपोज कंपनीमध्ये एक्सटर्नल फंड्स आणले असतील तर त्याला काहीतरी कॉस्ट येते ना, इंटरेस्ट कॉस्ट येईल. मग ती इंटरेस्ट कॉस्ट किती आहे, मग त्याच्यापेक्षा जास्ती तुमचा बिझनेस रिटर्न्स जनरेट करतोय का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही वर्षाच्या एंडला जाऊन जेव्हा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट बनवता, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता फॉर दी सेक ऑफ फायलिंग, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या नाही जाणार. ह्या डे टू डे रिअल टाईमवर बघायला पाहिजे. सो मला असं म्हणायचं की तुम्ही चार्टर्ड अकाउंटला फक्त रिटर्न फायलिंगच्या अँगलने बघू नका, तुम्ही त्याला तुमचा बिझनेस अनालिस्ट म्हणून बघा. देन ही विल बी एबल टू गाईड यू इन अ बेटर वे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि खरं सांगतो, जेव्हा आपल्याला एखादा गाईड करायला असेल ना, तेव्हाच आपल्या लक्षात की अरे ह्या गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजे. जसं तू आता म्हणालीस की जो काही तुझा क्रेडिटरचा पिरियड आहे तो एका उद्योजकाला जर CA नसेल तर ऑब्व्हियसली त्याला ते कळणारच नाही तो पॉईंट. सो जर पॉडकास्ट बघत असाल आणि तुमच्याकडे अकाउंटंट 2 असतील तर त्याच्यातली एकच अकाउंटंट ठेवा, एकीला काढून टाका आणि एक डेडिकेटेड CA ठेवा. तुझं प्रमोशन करतोय? नाही, प्रमोशन नाही करत आहे. बट ऑन अ लाईटर नोट, ऑनेस्टली मला माहिती आहे की माझ्याकडे एक अकाउंटंट होते, पण मी जेव्हापासून आउटसोर्स केला, ऑब्व्हियसली बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, एक CA फर्मला जेव्हा आपण आउटसोर्स करायला जाऊ तेव्हा बराच एक्सपेन्सेस वाढेल याची भीती असते आणि ती भीती मलाही होती. करेक्ट. बट चलो, तू भेटलीस त्याच्यानंतर तू सांगितलंस की नाही ऐसा इतनाही चार्जेस राहील, मग त्याच्यानंतर मी आउटसोर्स करायचा विचार केला. सो त्यामुळे बऱ्याच लोकांना असं होतं की भीती आहे मी आउटसोर्स केलं तर, पण वैसा नाही आहे. शेवटी कुठेतरी ते बॅलन्सअप होऊन जातं आणि बेनिफिट खूप जास्त मिळतात. कारण तुम्हाला फक्त 1+1 2 सांगणारा माणूस नको आहे, तर यू नीड समवन हू कॅन गाईड यू, जसं तू म्हणालीस बाकी सगळ्या पॅरामीटर्सवर, राईट. सो तो बेनिफिट आहे. आणि म्हणजे मी तुझं काही प्रमोशन नाही करत आहे, बट येस, कोणीतरी CA तुम्ही ठेवला पाहिजे जो तुम्हाला अकाउंटिंगमध्ये हेल्प करेल, जो तुम्हाला ॲनालिसिसमध्ये हेल्प करेल आणि जो तुम्हाला वेळोवेळी गाईड करेल. जसं तू मला माझी ही पार्टनरशिप फर्म होती, यू सेड की नाही ह्या काही नॉर्म्स आहेत, हे बेनिफिट्स आहेत, मग आपण ती प्रायव्हेट लिमिटेड केली. काय फरक पडला आहे का की आधीचं जे काय अकाउंटिंग असेल किंवा जे काय CA फर्मचं जे काय काम असेल ABCD आणि आज डिजिटलायझेशनमुळे ते सोपं झालं आहे का कमी झालं आहे रेव्हेन्यूच्या पर्स्पेक्टिव्हनी? CA अशी प्रोफाईल आहे ना ज्याला मरण नाही आहे. बिकॉज गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू लागणार आहे, लोकांना टॅक्सेस भरायला लागणार आहे. सो लोकांना टॅक्सेस भरायचे तर CA हॅज टू बी देअर. ओके. सो रेव्हेन्यू जनरेशन आपण बाजूला ठेवू. ओके. कमिंग डाऊन टू डिजिटायझेशन, फर्ममध्ये खूप फरक आहे, खूप जास्ती फरक आहे. आणि मी म्हणेन की खूप जास्ती बेनिफिट्स आहेत ड्रॉबॅक्सपेक्षा. आता मी माझ्या फर्ममधला बेनिफिट सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, मी एक तर आमचे सगळे सॉफ्टवेअर आहेत, इन्कम टॅक्स, GST सगळे असे. त्याच्यामुळे कसं झालं, ईज ऑफ वर्किंग आलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टीला तुम्हाला खूप टाईम लागायचा त्या विदिन मिनिट्स होतात आता तुमच्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही तुमचे रिसोर्स ऑप्टिमम युटिलाइज करू शकता, तुम्ही जास्ती काम करू शकता, मल्टिपल असाइनमेंट्स घेऊ शकता. सेकंड, स्टोरेज खूप इझी होत गेलंय. आधी तू जर जुन्या काळी CAचे ऑफिस बघशील ना, तुला पेपर्स दिसतील, फाईल्स दिसतील,
सगळ्या ऑफिसभर पडलेल्या दिसतील, बट तू आता माझं ऑफिस बघितलंस, तुला एक सिंगल पेपर दिसणार नाही बाहेर. Correct. बिकॉज डिजिटायझेशनमुळे काय झालंय, तुम्ही सगळ्याच्या सॉफ्ट कॉपी ठेवू शकता, रिटेन करू शकता आणि डिजिटली डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत IT ॲक्ट अंडर. सो ती एक जास्ती हेल्प आहे. सेकंड, आता माझं ऑफिस मॅनेजमेंटचं पण सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामुळे मला कळतं की किती रिसोर्स किती वेळ कशावर काम करतोय. खरं. सो त्या रिसोर्सची एफिशियन्सी आपल्याला कळते. यू कॅन इन्क्रीज इज एफिशियन्सी जर तो तुम्हाला इनएफिशियंट वाटतोय, किंवा अकॉर्डिंगली यू कॅन मॉडिफाय की त्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये टाकायला पाहिजे. सो मी म्हणेन की डिजिटायझेशननी खूप जास्ती हेल्प झाली आहे आणि मी तर खूप प्रो आहे डिजिटायझेशनमध्ये. काही नवीन एक आला असेल तरी मी लगेच डेमो घेते आणि आय ट्राय टू इम्प्लिमेंट इन माय ऑफिस. कारण तुम्ही मॅन्युअल वर्क करत बसाल ना, तर इट डझंट मेक एनी सेन्स. कारण तुम्हाला सेम गोष्ट सिस्टीम किंवा तुम्ही एक सिस्टीम इम्प्लिमेंट केलं तर इझिली मिळणार आहे, तर मग त्याच्यात एफर्ट्स टाकण्यात काही पॉईंट नाही आहे. ट्रू. गुड. म्हणजे आम्ही आजपर्यंत जे काही पॉडकास्ट झाले, एव्हरीवन इज सेईंग दॅट की चलो टेक्नॉलॉजी असेल, AI असेल, यांच्यामुळे आम्हाला बेनिफिट होतो आहे. अँड वी कम फ्रॉम दॅट सेम कम्युनिटी, IT कम्युनिटी. सो वी आर फीलिंग प्राऊड अबाउट दॅट. आणि त्याच्यात कसं आहे माहिती आहे का संकेत, तुम्ही जर टेक्नॉलॉजीला अडॉप्ट नाही ना केलं तर तुम्ही आउटडेटेड होणार मार्केटमध्ये. सो तुमच्याकडे चॉईस नाही आहे टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करण्याचं. तुम्हाला ते मॅन्डेटरी गोष्ट आहे, ऑब्लिगेटरी आहे की तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्ही नाही तर मागे पडत जाणार असं. नाही, नक्कीच टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करणंच आहे. अदरवाईज तुम्ही मागे पडत पण जाणार आणि यू विल बी थ्रोन आउट ऑफ दी कॉम्पिटिशन. करेक्ट. त्यामुळे टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करणंच आहे. टेक्नॉलॉजीवर जेव्हा बोलतं, रिसेंटली गेल्या 1-2-3 वर्षात सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा मी म्हणेन की इंडियन गव्हर्नमेंट इज फोकसिंग व्हेरी मच ऑन डिजिटलायझेशन आणि फ्रॉम अकाउंटिंग पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल. काय असे प्लॅटफॉर्म्स आहेत का, काही लिस्ट डाऊन करशील, नावं सांगशील की ज्याच्यावर आपण म्हणजे मी म्हणेन की विदाऊट एनी हेल्प ऑफ ऑर गायडन्स ऑफ अ CA तुझ्या बिझनेस हेल्प, बट मी माझे काही सर्टिफिकेशन्स डायरेक्टली तिथून घेऊ शकेन का? डायरेक्ट MSME असेल किंवा आणखीन काही सर्टिफिकेशन्स, काही असे पोर्टल्स? गव्हर्नमेंटचे सगळे पोर्टल्स आहेत ना, ते खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी पोर्टल्स आहेत. म्हणजे मी तुला जर सांगितलं की तुझं उद्यम रजिस्ट्रेशन तू स्वतः घेऊ शकतोस तर तू घेऊ शकतोस. ओके. कारण गव्हर्नमेंटनी त्यांच्या पोर्टलवर नॅव्हिगेशन्स दिलेले आहेत की पुढे कसं जायला पाहिजे, इन्स्ट्रक्शन्स आहेत. सेम GSTसाठी पण आहेत. एक इंडिव्हिज्युअल स्वतःचं GST रजिस्ट्रेशन स्वतः पण घेऊ शकतो. तर जेवढे केवढे गव्हर्नमेंटचे पोर्टल्स आहेत ना, ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत, त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स आहेत. फक्त डिफरन्स काय माहिती आहे का, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन्स घ्यायला लागतात तर तिथे काही टेक्निकल फील्ड्स असतात की ज्या तुम्हाला भरायला लागतात. जसं की तुमचं ज्युरिस्डिक्शन कुठे पडेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुमच्या सर्व्हिसेस किंवा गुड्सला HSN कोड कुठले सिलेक्ट करायचे, तर ते ॲज अ बिझनेस पर्सन तुम्हाला कदाचित माहीत नसतील, त्यामुळे तुम्ही तिथे स्टकअप होणार. सो इट इज ॲडवायजेबल की तुम्ही कन्सल्टंटची हेल्प घ्या किंवा एका CAची हेल्प घ्या. HSN कोड इज हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे प्रत्येक वस्तूला एक कोडिंग केलेलं आहे गव्हर्नमेंटनी, की ते कोड टाकलं की गव्हर्नमेंटला कळेल की ही वस्तू विकलेली आहे. सो GST इज HSN बेस्ड. किंवा सर्व्हिसेस असतील तर SAC कोड आहेत, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. म्हणजे प्रत्येक सर्व्हिसेसला एक कोड दिली आहे. तर जेव्हा तुम्ही GST रिटर्न्स फाईल करता तुम्हाला हे कोड्स मेन्शन करणं आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंटला जेव्हा प्रत्येक कोडला रेट पण अटॅच्ड आहे, सो तुम्ही जो SEC मेन्शन केला आहे आणि रेट जर वेगळा असेल तर तो क्लॅश होतो. तुमची लगेच स्क्रुटिनीला निघणार केस असेल. सो हे सगळं मॅप्ड आहे प्रत्येकाला. सो बेसिकली कन्क्लुजन असं आहे की टेक्निकली आणि डिजिटली अवेलेबल गोष्टी आहेत, बट यू विल नीड अ CA. कारण आपल्याला टेक्निकली सगळ्याच गोष्टी अवेलेबल, आज गुगलवर सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत. ChatGPT सारखं AI बेस्ड इतकं मोठं सॉफ्टवेअर आणि इतकं पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. नॉलेज इज देअर, बट शेवटी ॲट दी एंड यू नीड समवन हू इज एक्सपर्ट इन टू इट. करेक्ट. CA असणं गरजेचं आहे, राईट. आपण एक व्यवसाय चालू करताना काय पेपरवर्क गरजेचं आहे ह्याच्यावर डिस्कशन केलं, त्याचे चॅलेंजेस, आणि मग तू अकाउंटिंगबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्यास, त्या आउटसोर्स का गेल्या पाहिजेत. आणि अदरवाईज मी एक सर्वे बघितला, आय डोंट कोड दिस नंबर्स, पण एक सर्वे बघितला आहे ज्याच्यात असं आहे की इंडियामध्ये 98% बिझनेस फेल होतात. रिअली? येस. 98 इज अ व्हेरी बिग नंबर. अगेन आय डोंट कोड दिस, मी सर्वे कुठेतरी रीड केला आहे, सो मुद्दा तो नाही आहे. पण जे 2% सक्सेस होतात ते पुढे निघून जातात. आता मी फेल्युअरवाल्यांचं बोलतो. बऱ्याच वेळेला असं होतं की हे 98% बिझनेस जे शटडाऊन होतात, बंद होतात, हे बंद झाल्यावर त्याच्यामागे कोण बघत नाही, राईट. सो आत्ताच एक रिसेंट केस आहे, माझी फ्रेंड आहे, तिचा बिझनेस क्लोज होऊन 5 वर्ष झाली
आणि तिला कंप्लायन्सची नोटीस आली आहे आणि 9 लाखाची लायबिलिटी आहे. शी सपोज टू पे टू गव्हर्नमेंट. जस्ट बिकॉज तिने बंद केल्यानंतर कंप्लायन्स केले. मी टेक्निकल पर्सन नाही आहे तुझ्यासारखं, बट सॉर्ट ऑफ कंप्लायन्स केले नाही की काय पेपरवर्क करून ॲक्च्युअल जी फर्म आपण जसं रजिस्टर करतो तर क्लोजर पण लागला पाहिजे. तर मग ह्याच्यावर काय सांगशील आपल्या ऑडियन्सला की क्लोजर कसा लावायचा आहे, तो फुलस्टॉप कसा द्यायचा? नंबर दिलास तिला माझा? दिला पास ऑन केला. डोंट वरी, तुला कॉल येईल. ठीक आहे. सो ऑन अ सिरियस नोट कसं आहे बघ, कंपनी किंवा कुठलंही तुम्ही ऑर्गनायझेशन स्टार्ट करता, तुम्ही त्याच्यात एक बिझनेस ॲक्टिव्हिटीज करता, तर तसं त्याला जो स्टार्ट प्रोसेस आहे तसं त्याला एंड प्रोसेस पण आहे आणि ती खूप जास्ती क्रुशियल आहे. लोकांना असं वाटतं की मी बिझनेस केलाय, मी टॅक्सेस नाही भरले, काही नाही केले, 2 वर्षात मी कंपनी बंद करून टाकेल, मी त्याच्यावर ट्रान्झॅक्शन्स करणार नाही. कंपनी बंद म्हणजे मी ट्रान्झॅक्शन स्टॉप करेल तर झालं, मला काही त्याच्यानंतर नोटीस नाही येणार, असं नसतं. तुम्ही जेवढ्या इयर्समध्ये ऑपरेशनल आहात, जेवढ्या इयर्समध्ये तुमच्या पॅनवरती ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत, ते पुढचे 8 इयर्स ट्रेसेबल आहेत. बरोबर. गव्हर्नमेंट 8 इयर्समध्ये कधीही तुम्हाला विचारू पण शकतो. इन केसेस ऑफ फ्रॉड अजून जास्ती मागे पण जाऊ शकतं गव्हर्नमेंट. इट कॅन गो बियॉन्ड 8 इयर्स. ठीक आहे. सो असं नाही होत की बिझनेस क्लोज झाला, ट्रान्झॅक्शन्स बंद झाले की संपलं, पुढे काय करायला नको, असं नाही आहे. फर्स्ट तुम्ही जर काही स्पेसिफिक रजिस्ट्रेशन्स घेतले असतील, जसं तुम्ही GST नंबर घेतलाय, यू हॅव टू सरेंडर दॅट GST नंबर. ठीक आहे. त्याच्या पलीकडे जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा LLP असाल तर तुम्हाला ROC पोर्टलवर जाऊन क्लोजर अप्लाय करायला लागतं फॉर सरेंडर ऑफ कंपनी. त्याचे स्पेसिफिक फॉर्म्स आहेत पोर्टलवरती, ते स्पेसिफिक फॉर्म्स तुम्हाला फाईल करायला लागतात. आणि असं काही इन अ सिंगल डे होत नाही सगळं. एव्हरीवन हॅज इट्स ओन टर्न अराउंड टाईम. प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो. मग ते क्लोजरचे फॉर्म्स भरून ते अप्रूव्ह झाले पाहिजेत, मग तुमची कंपनी बंद होते. आता कंपनी सपोज तू ऑफिशियली बंद पण केलीस तरी ज्या इयरमध्ये तू ऑपरेशनल होतास त्या इयर्सचे तुला स्क्रुटिनी येऊ शकते किंवा नोटिसेस येऊ शकतात. नोटीस आली म्हणजे तुम्ही काही रॉंग केलंय किंवा टॅक्स इव्हेड केलंय असं नाही होत. गव्हर्नमेंटला वाटतंय की असं झालेलं आहे, ते तुम्हाला फक्त क्वेश्चन विचारतात. त्यामुळे नोटीस येते, त्याचं नाव पण तेच असतं, शो कॉज नोटीस. शो अ कॉज की हे तुमच्याकडनं का रिकव्हरेबल नाही आहे, तर तुम्ही रिझन द्या की हे का तुमच्याकडनं पैसे डिमांड नाही केले पाहिजेत गव्हर्नमेंटनी. बरोबर. सो खूपदा लोक घाबरतात की मला एखादी नोटीस आली आहे, खूप सारे पैसे आलेत, पहिले तर लोक त्याला रिप्लायच देत नाही. त्यांना असं वाटतं मी काही बोललो नाही तर माझ्याकडे पोहोचणार नाही, असं नाही. हा, बट व्हेरॅज ते खूप रॉंग आहे. GST मध्ये तर तुमचे बँक अटॅच होऊ शकते, प्रॉपर्टी अटॅच होऊ शकते. सो त्याचे खूप क्रिमिनल ऍक्शन्स पण आहेत GST मध्ये. सो इम्पॉर्टंट काय आहे, पहिले तर तुम्ही सगळे रजिस्ट्रेशन स्वतःहून व्हॉलंटरीली सरेंडर करा. GST असेल, IAC कोड असेल, जे काही तुम्ही एक्सटर्नल रजिस्ट्रेशन्स घेतले आहेत. देन तुमची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, पार्टनरशिप असेल तर त्याची डिझोल्युशन डीड घ्या. पॅन नंबर जो जनरेट झाला आहे तो पॅन तुमच्या जो काही ज्युरिस्डिक्शन येतो त्याच्या कमिशनरकडे जाऊन सरेंडर करा आणि मग ऑफिशियली तुमची कंपनी बंद करा. आणि इन केस काही नोटिसेस आले तर तो डेटा रिटेन ठेवा. बिझनेस बंद झाला, सगळे बुक्स फाडून टाकले नाही. यू हॅव टू स्टोअर दॅट डेटा फॉर 8 इयर्स की कधीही नोटीस आली तर आपण त्याला कंप्लाय करू शकतो. गव्हर्नमेंटच्या अशा बऱ्याच स्कीम आहेत, बोलायला गेलो तर आणखीन एक पॉडकास्ट होईल आणि आपण त्याच्यावर बोलूच. बट स्टार्टअप इंडियाबद्दल तू काय सांगशील की व्हॉट इज इट एक्झॅक्टली, त्याचे काय बेनिफिट्स आहेत आणि कोण घेऊ शकतं? कारण मला वाटतं 20 lakhs अँड अबव फंडिंग मिळते स्टार्टअप इंडिया रेकग्नेशन मिळालं. 2 पॅरामीटर्स आहेत त्याला. येस, यू आर द राईट पर्सन. नाही, स्टार्टअप इंडिया खाली कसं आहे माहिती आहे का, गव्हर्नमेंटचं प्रत्येक इयरचं बजेट असतं स्टार्टअपला फंडिंग करायचं, जे की आपलं अॅन्युअल बजेट अनाऊन्स होतं, युनियन बजेट. त्याच्यात त्यांनी ऑलरेडी अनाऊन्स केलेलं असतं की किती फंडिंग देणार ते इयरमध्ये स्टार्टअपला. आता स्टार्टअप पण गव्हर्नमेंट सरसकट सगळे स्टार्टअप रेकॉग्नाइज नाही करत. तुम्हाला पहिले तुमचा प्रॉब्लेम स्टेट करायला लागतो, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह. सॉरी कट करतो तुला, स्टार्टअपचं डेफिनेशन सांग. स्टार्टअप म्हणजे इट्स बेसिकली तुम्ही काहीतरी नवीन वेंचर चालू करताय. बघ, टू पुट इट इन अ वर्ड्स कसं होईल की तुम्ही एखादं वेंचर चालू करता, एक नवीन बिझनेस आयडिया आहे तुमच्याकडे. सी स्टार्टअप नॉट आयडिया लेवलला पण स्टार्टअप असतात की फक्त थॉट आहे. तो थॉट घेऊन तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाऊ शकतात की हा माझ्याकडे थॉट आहे, मला फंडिंग द्या, मी या थॉटला डेव्हलप करेन, इम्प्लिमेंट करेल, डेव्हलप करेल, मी तुम्हाला एक प्रोटोटाईप बनवून दाखवेल. प्रोटोटाईप बनल्यानंतर मग तुम्ही परत जाता त्यांच्याकडे की आता मला तुम्ही फंडिंग द्या. फंडिंगच्या स्टेजला पण तुम्ही जाऊ शकता गव्हर्नमेंटकडे, किंवा तुमचं सगळं बंद आहे आणि मग तुम्ही गव्हर्नमेंटला सांगताय की मला हे मार्केट लॉन्चला हेल्प करा.
तर त्याचे व्हेरियस त्याचे phases आहेत फेजेस आहेत. जेव्हा तुम्ही आयडिया लेवलला जाता आणि तेव्हा तुमच्या फक्त आयडियावर कोणी तुम्हाला इन्व्हेस्टर पाहिजे असेल तर त्याला सीड फंडिंग वगैरे म्हटलं जातं. अच्छा, ओके. जे की आपण ऐकले असतील, सिरीज ए राऊंड, बी राऊंड. आज शार्क टँकमुळे बऱ्याच लोकांना अवेअरनेस आहे, विच इज अ गुड थिंग. लोक ॲटलिस्ट टर्म्स सोबत थोडं नोन आहेत. आणि स्टार्टअप इंडिया खाली कसं होतं की तुम्ही पहिले प्रॉब्लेम स्टेट करायला पाहिजे. त्याचं तुम्ही काय सोल्युशन घेऊन जाताय गव्हर्नमेंटला. आता गव्हर्नमेंटनी पण सेक्टर्स आयडेंटिफाय केले. IT सेक्टर्स आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर आहे. सो दे हॅव आयडेंटिफाईड मल्टिपल सेक्टर्स. त्याच्यात जर तुमचा स्टार्टअप आहे तर तुम्हाला रेकग्निशन मिळण्याचे चान्सेस हाय असतात. ओके. दॅट टू तुम्हाला एकदा रेकग्निशन मिळालं तर देर आर मल्टिपल बेनिफिट्स. एक, तुम्हाला गव्हर्नमेंट 50 lakhs ग्रँट देऊ शकतं. सुपर. हां. आणि देन गव्हर्नमेंट 20 lakhs ग्रँट आहे मला वाटतं. नंबर आय एम नॉट शुअर बट प्रोबॅबली 20 lakhs ग्रँट आहे. आणि 50 lakhs गव्हर्नमेंट इन दी फॉर्म ऑफ डेट तुम्हाला देतं, ज्याचं रेट ऑफ इंटरेस्ट मिनिमल असतं. ग्रँट इज लाईक समथिंग की जे मला परत पे करायचं, रिफंडेबल नाही, राईट. म्हणजे ते वन टाइम गव्हर्नमेंट तुम्हाला हेल्प करते, सोप्या भाषेत मदत करते. डेट इज समथिंग जे गव्हर्नमेंट आपल्याला एक लोनच्या स्वरूपात देते, बरोबर, जे आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम गव्हर्नमेंटला रिपे करायचं. करेक्ट. तुम्हाला गव्हर्नमेंटला रिपे करायचं आहे. ॲट टाइम्स गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्हाला इंटरेस्ट सकट तुम्ही रिपे करा किंवा तेवढ्याची गव्हर्नमेंटला तुम्हाला इक्विटी द्यायला लागते तुमच्या स्टार्टअपमध्ये. स्टार्टअप रजिस्ट्रेशन घ्यायला पण एकतर तुम्ही कंपनी पाहिजे किंवा तुम्ही LLP पाहिजे. प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप फॉर्म जाऊन स्टार्टअप अंडर रजिस्टर होऊ शकत नाही. तर तुम्हाला ॲटलिस्ट LLP पाहिजे किंवा कंपनी पाहिजे. आणि मल्टिपल बेनिफिट्स आहेत. मी तर तुला फंडिंगचा एक बेनिफिट सांगितला. कुठे कुठे तुम्हाला अपार्ट फ्रॉम फंडिंग टॅक्स बेनिफिट्स पण खूप मिळतात स्टार्टअप्सला, की तुमचे इनिशियल प्रॉफिट्स टॅक्स फ्री प्रॉफिट्स होऊन जातात. सो मल्टिपल बेनिफिट्स आहेत जे की इव्हेंच्युअली तुम्हाला गव्हर्नमेंट देत जातं. कूल. ओके, थँक्यू व्हेरी मच. मोस्ट वेलकम. सो काय ह्या आमचा एक छोटासा जो काय प्रयत्न आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे तू ऑलरेडी जेव्हा आम्ही डिस्कशन फेजमधनं चाललो होतो तेव्हा मी तुला विचारलं पण होतं, पण आता तू गेले 4-5 पॉडकास्ट ऑलरेडी बघितले आहेस, त्याच्यानंतर तुला काय वाटतं, आर वी ऑन द राईट ट्रॅक? आणि हा जो काही उद्देश आहे की एका मराठी उद्योजकाला किंवा उद्योजिकेला एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं, आणि त्याचबरोबर मराठी जे तरुण आहेत त्यांना कुठेतरी नॉलेज, म्हणजे आज पण जे काय तू टेक्निकली सांगितले हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. मी म्हणेन की 95% लोकांना माहीत नसतं जो व्यवसाय करतोय त्याला, राईट. सो ह्या सगळ्या आमचा जो काय हा सगळा व्याप आहे, हा सगळा प्रयत्न आहे, याच्याबद्दल काय बोलशील? बघ, मी तुला डे 1 ला सांगितलेलं की तुझा इनिशिएटिव्ह जो काय आहे हा प्लॅटफॉर्म हा बेस्ट आहे, जो की चालू व्हायला थोडा लेट झाला आहे, बट इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. त्यामुळे तुझा इनिशिएटिव्ह खूप छान आहे. पहिले तर लोकांना ना, मराठी उद्योजकांना प्लॅटफॉर्म ॲज सच नाही मिळत. खरं की कुठे जाऊन बोलायला पाहिजे किंवा कोणाचा गायडन्स केला पाहिजे. मराठी लोकांमध्ये उद्योजकताच नाही आहे की बिझनेस चालू केला पाहिजे. त्यांचं असं आहे की जॉब करू, सिक्युअर्ड इन्कम, दर महिन्याच्या एंडला पगार आला, बस झाला. सो तू हा जो काही त्यांच्या डोक्यात ॲटलिस्ट एक थॉट टाकतोय, किडा हां, ॲक्च्युली जे त्यांना एक स्पार्क देतोयस की बघा मल्टिपल बिझनेस आहेत. कारण मला वाटतं तुझ्या प्लॅटफॉर्मवर वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक येतात. सो जे मल्टिपल लोक येत आहेत ते काय बिझनेस करत आहेत, त्यांची जर्नी काय आहे, सगळ्यांसाठी केक वॉक नाही आहे, प्रत्येकाचा स्ट्रगल आहे. सो हा जो काही प्लॅटफॉर्म आहे हा खूपच छान तुझा, मी म्हणेन, एफर्ट्स आहेत. किंवा तू एवढ्या सगळ्या लोकांना शोधून त्यांना इंटरव्ह्यू घेतोस, दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह. आणि कसं आहे, शेवटी घेणाऱ्यावर पण आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी याचा मॅक्झिमम बेनिफिट घेतला गेला पाहिजे. बरोबर. की नुसतं तू उलट तुझ्या साईडनी खूप हेल्प करतोयस, पण ॲज अ रिसिव्हिंग एंड त्यांनी हे बघून इम्प्लिमेंट केलं पाहिजे की बाबा हां, आपण पण एक बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. आणि ह्याच्यातून निदान 100, 200, 1000 लोक जरी इन्स्पायर्ड झाली ना, तरी मी म्हणेन की हा खूप सक्सेसफुल व्हेंचर होईल तुझा. थँक्यू. आणि हा प्रयत्न चालूच ठेवणार आहोत आम्ही. आणि तू बोलीस तसंच आहे की आम्ही हे व्हिडिओज बनवतोय किंवा पॉडकास्ट बनवतोय तिथे थांबवायचं नाही आम्हालाही. आमचाही एंड गोल तोच आहे की जस्ट सबस्क्रायबर वाढवायचे नाही आहेत, तर हे बघून ते कोणीतरी त्याच्यातनं काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन, मोटिवेशन घेऊन उद्योजक जर घडले तर आम्हालाही असं वाटेल की यार खरंच त्याला काहीतरी एक मिनिंग आहे. कारण मी कॅमेऱ्यावर जरी मी एकटा दिसतो, ह्याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे. म्हणजे माझी आज प्रणव पाटीलची झेडम जे की टीम असेल, माझी टीम असेल, म्हणजे पोस्ट एडिटिंग हे सगळं लाईव्ह करणं, त्याला मग सोशल मीडियावर व्हायरल करणं, खूप मेहनत घेतो आम्ही. आणि मग त्याचं जे काय म्हणतात ना, एक फळ मिळणं, हे उद्योजक घडले तरच मिळणार आहे, राईट. सो थँक्यू अगेन.
खूपच वेळ दिलास आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट आहे आजचा. आणि होपफुली तुलाही क्वेरीज येतील. मी तुझी मार्केटिंग बरीच केली आहे आणि माझा बिझनेस तुझ्याकडे ऑलरेडी आउटसोर्स आहेच. आपण आणखीन 2-3 पॉडकास्ट शूट करू, कारण मला माहिती आहे तुझ्याकडे बरीच इन्फॉर्मेशन आहे वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर किंवा वेगळ्या आयडियाज जे बिझनेस कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्यावरही तू बोलू शकतेस. परत एकदा पॉडकास्ट मी तुला इन्व्हाइट करेन. नक्की. पुन्हा एकदा धन्यवाद. हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल. खूप इन्फॉर्मेटिव्ह झाला आहे आणि हा पॉडकास्ट तुमच्या जरी काय म्हणेन मी उपयोगाचा नसेल तरी पण तो लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये कदाचित कोणाला तरी ह्याचा फायदा होईल हे म्हणून शेअर करा. आणि पुढचे पॉडकास्ट पण बघत राहा. ह्या पॉडकास्टमधनं तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन जी मिळाली आहे त्याच्याबद्दल काही क्वेरीज असतील यू कॅन रीच आउट टू प्रज्ञा. डेफिनेटली राईट. तुझ्या बिहाफवर मी थोडंसं अपील करतो. नक्कीच. हॅपी टू हेल्प. येस. थँक्यू अगेन. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिटेकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.